वळतोय आपण. बॉलिंगसाठी निखिल आहे. असलफा विरुद्ध ठाणे लेजेंड. पहिल्याच बॉलवरती एक मोठी मछली जायला लागतीये. काय सेलिब्रेशन केलं गेलं. अनिल शिंदेच्या चेहऱ्यावरती काय स्माइल आली. कॅच कलेक्ट केली. अशा कॅच कधी कधी हातामध्ये बसतात तर पकडल्या जातात. आणि अनिल शिंदेनी पण सेलिब्रेशन. यस, काय सेलिब्रेशन केलं गेलं अनिल शिंदे. अगदी स्वतः एक चांगले ऑर्गनायझर पण आहेत. नजीम मुल्ला सारखी एक मोठी टुर्नामेंट जी ठाण्याला होते, जे खूप मोठी जबाबदारी त्याच्यावरती असते. सो पहिल्याच बॉलची विकेट आले. निखिल ठाणे लेजंड. जसं अनिल शिंदे सरांनी सांगितलं की आम्हाला एंट्री मिळत नव्हती, बट लेट आले बट थेट आलेत. सो चांगली मॅच आली. स्ट्राईक एंडला बॅटर दीपू. या बॉलमध्ये सिंगल रन करण्याचा प्रयत्न केला गेलाय. स्वागत आहे सर्वांचं संध्याकाळच्या सत्रामध्ये. स्वतः नाईट सगळ्या लाईट्स ऑन झाल्यात. आणि आता हे क्रिकेट वेगळं आहे. जेव्हा तुम्ही सकाळी क्रिकेट खेळता, उजेडामध्ये क्रिकेट खेळता, तेव्हा थोडा इफेक्ट वेगळा असतो. बट ऑन ग्राउंड जेव्हा लाईट्स मध्ये खेळता ते वेगळं आहे. सचिन राणे या बॉलवर फ्लिक केल्या गेल्या. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. चांगली फिल्डिंग तिकडे. स्टॉप. नॉन स्ट्रायकिंगला चान्स आहे. एक महत्वाची विकेट बाहेर जाताना पाहायला मिळेल. दीपू आउटच्या रूपामध्ये. कहाणी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. सो ठाणे लेजंडनी पण वाईल्ड कार्ड एंट्री घेतली आहे. दोन रन 2 विकेट. सो मॅच मध्ये निखिलने देखील एक खूप चांगला खेळ केला गेला. यानंतर यामध्ये विकेट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॅक टू बॅक तिसरी विकेट. भाई ठाणे टीम, मला असं वाटतंय भाई त्यांचा टी शर्टचा कलर पण येल्लो आहे. येल्लो येल्लो डर्टी फेल्लो. सो कहाणी में ट्विस्ट. सचिन राणे पण मैदानाच्या बाहेर जातील. यानंतर इनिंग ब्रेक्स मध्ये टीम मंगलमूर्ती आणि एमव्हीसीसी आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. मंगलमूर्ती आणि एमव्हीसीसी प्लीज टॉस साठी तयार राहा. इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केला जाईल. टीम मंगलमूर्ती आणि एमव्हीसीसी. 2 रन 3 विकेट. असं वाटतं फुटबॉलची मॅच बघतो की काय 2 गोल आणि 3 गोल झालेत. सो निखिल या बॉलवर देखील इनसाइड आउट प्रयत्न केला गेला. खूप चांगली बॉलिंग निखिलची. चांगला स्पेल टाकतात निखिल. या बॉलवर देखील चान्स तर होता जरूर. बॅटच्या हलक्याचा आवाज तर आला होता. बट इकडे निखिलने पण अपील केली होती. बट काय बॉलिंग केली गेली. निखिलसाठी एकदा टाळ्या वाजा. अफलातून बॉलिंग. 3 विकेट. फक्त 2 रन खर्च केले गेलेत. खूप चांगली बॉलिंग निखिल. ठाणे लेजंड नावच तसं दिलंय.
लेजंड परफॉर्मन्स पण तसा अगदी पाहतोय. प्रो लिंक वरती आपण अगदी लाईक करा, सबस्क्राईब करा. ही त्यांची त्याच्यावर देखील सर्व लेजंड मॅचचा आनंद घेत आहेत. बॉलिंगसाठी मिलिंद, स्ट्राईकला बॅटर अमित पाटील. आता एक अमित पाटीलला चांगली इनिंग खेळावी लागेल या ग्राउंडवर. ते पण चांगला परफॉर्मन्स केला आहे. बट पार्टनरशिप झाली असेल टीम पण मॅच मध्ये येईल. म्हणजे त्यांनी जर 30-35 रन्स केले तरी मॅच होऊ शकते. त्यामुळे हा मॅच नक्कीच रंगेल. ओव्हर 40 साठी देखील प्रथम क्रमांक तब्बल 60,000 रुपये. द्वितीय क्रमांक आपण पाहिला तर 40,000 रुपयाची क्रीडा स्पर्धा आहे. ठाणे लेजंड विरुद्ध असलफा अशी मॅच चालू आहे. पहिली ओव्हर निखिलची खूप चांगली पाहायला मिळाली. आणि आता बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मिलिंद, स्ट्राईक एंड अमित पाटील. या बॉलवर देखील हलक्याचा ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. सो तिकडे थांबवलं गेलं. माहितीये की मॅच विकेट हातामध्ये नाहीयेत. या बॉल केले गेले, बॉल हवेत गेले आणि अमित पाटील पण बॅक टू द पवेलियन. असल पाटील मात्र इथे डगमगतीये. ठाणे लेजंडनी चांगलं काम केलं. मिलिंदने पण चांगला बॉल टाकला. फ्लिक करत होते. ड्रॉप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि एक चांगली कॅच तिकडे पकडली गेली आहे. गुड कॅच. अमित पाटील थोडी डबल माइंड झाली आणि ठरवून खेळले, त्यामुळे फटका फसला तिकडे. विशालने खूप चांगली कॅच पकडली, अलगद कॅच पकडली. त्याला माहिती अशा कॅचेस सुटण्याची चान्सेस असतो. गुड कॅच विशाल. स्ट्राईकला बॅटर नवीन बॅटर सनी येतात. या बॉलवर नो बॉल आणि मोये मोये. जी जो संघ ही मॅच जिंकेल तो टॉप 3 मध्ये जाईल. सो ही मॅच जिंकणं खूप गरजेचं आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये यानंतरची दोन्ही कॅप्टन्स आपण टॉससाठी तयार राहा. टीम मंगलमूर्ती आणि MVCC. या बॉल देखील कव्हरला ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. या बॉलवर देखील प्रॉपर टाइमिंग केले गेलं. सनी कुछ तो कर दे फनी. और सनी ने यहाँ पर घुमा दिया भाई ने. परफेक्ट टाइमिंग. 8 रन 4 विकेट. मिलिंदचा विथ द स्पिन प्रॉपर टायमिंग केलं सनीने. घाटकोपर भटवाडीचे खेळाडू आहेत. चांगला परफॉर्मन्स करत असताना या मॅच मध्ये माहिती विकेट गेले, त्यामुळे टीम साठी मात्र इथे मॅचला ऑन करावं लागेल. या बॉल देखील बॅकफुटला पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा बाउंड्री पाहायला मिळतीये क्लासिकल अंदाजामध्ये. जेव्हा संकटामध्ये आपण आपल्या टीमला रन्स करतो तेव्हा एक वेगळेच आपल्याला ऊर्जा देऊन जाते. आणि ऑफ ब्रेक आतमध्ये आणला, पण तेवढाच चांगला फटका सनीचा विथ द स्पिन प्रॉपर रीड केलं. या बॉलवर खूपच बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला. पंचांनी ते दंडित केले गेले. पुन्हा टाकावा लागेल. 13.
खूप चांगला बॉलिंग अटॅक आहे ठाणे लेजंडने आणि 15 धावा झाल्या पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे. बट असलफा टीम पण मॅच मध्ये आले 15 पण असलफानी अशा सिच्युएशनला मॅचेस बनवताना त्यामुळे असलफाचं नाव एक वेगळंच राहिलंय. बट आता उर्वरित 18 बॉलमध्ये एक 30 रन जरी केले 25-30 केले तरी फायटिंग मॅच आहे. बॉलिंगसाठी राजनच्या हातामध्ये बॉल दिलाय. पंधरा धावा झाले त्या फलकावरती 4 विकेट गेलेत. या बॉलवर देखील अतिशय वेगाने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. कव्हरला तिकडे बॉल ट्रॅव्हल होईल सिंगल रन मिळेल. लेजंड आणि त्यांच्या विरुद्ध असलफा जो जिंकेल तो टॉप 3 मध्ये जाईल. 12 संघांमध्ये आज ओव्हर 40 क्रिकेटचा आज घमासान एन्जॉय करतायत. या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला नो बॉल आहे. सिंगल रन मात्र तिकडे स्कोर पुढे जाईल. सर्व लेजंड आमचे सनीला बॅटिंग करणं गरजेचं आहे. 16 रनवरती 4 विकेट गेलेत. पण असलफाला सिच्युएशन माहिती आहे. रन्स पार्टनरशिप झाली 35-40 पण खूप आहे. या बॉलवर बीट केला गेला बॉल खूप चांगला बॉल पाहायला मिळाला बॉलर. या बॉलवर वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला नो बॉल आहे. या परिसरातील युवा नगरसेवक ब्रुंबई महानगरपालिकेचे अमय अरुणजी घोले त्यांच्या सौजन्याने क्रीडा स्पर्धा मंगेश नारकर मित्र मंडळ वाय चषक यामध्ये ट्रॅव्हल होते बॉल क्षेत्र तिकडे पोहोचतील रन सिंगल. यामध्ये मॅच घेतली गेली नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे तिकडे. थर्ड अंपायर चेक करू आपण नक्कीच करू तुमच्या नॉट आउट आहे 1 टू गो. हा बॉल देखील पाहिला तर ऑफस्टिकच्या बाहेर खूपच बाहेर. या बॉलवर पण विथ द स्पिन गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतात आणि रन सिंगल. एक्स्ट्रा रन्स ठाणे टीम कुठेतरी मॅच मध्ये घेऊन जाऊ शकते कारण की समोर पण बॉलिंग अटॅक चांगला आहे. त्यामुळे थोडं डिफिकल्ट इकडे कव्हर करावे लागतील ठाणे लेजंडला. 21 या बॉलवर देखील गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होते सनीच्या बॅटमधून एक प्रॉपर टायमिंग 4 रन. वेल प्लेड.
26 दाखल होती. बॉलिंगसाठी निखिलच्या हातामध्ये पुन्हा एकदा बॉल दिलाय. ठाणे लेजंड सुरुवातीला चांगले केले पण एक्स्ट्रा आले ह्या ओव्हरमध्ये. आता निखिलला कव्हर करावे लागतील. शानी चांगली बॉलिंग केली होती. पहिल्याच बॉलवर स्वागत केलं गेलंय. खूप चांगला स्ट्रोक खेळत असताना आपण पाहिलं तर बॅटर अजय 4 रन. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. सो मॅच चांगली आणली आहे. विजयने पण कमबॅक केलं. केलं गेलं प्रॉपर क्रिकेटचा कॉपी बुक स्टाईन फटका. सिंगल रन. बघता बघता असल्फा संघ आली आहे. थोडं डगआउट मध्ये शांतता झाली होती कारण की विकेट गेली. बट आता सनी जी बॅटिंग केली क्लासिकल आणि बॅटर अजय. खूप चांगल्या पद्धतीने बॉल फिरवलं गेलं. स्टॉप चांगला बॉल अडवला तिकडे. या बॉलवर पण नो बॉल. एक चांगला फटका पाहिला तिकडे. शतरक्षक तिकडे पोहोचतील. सिंगल रन नो बॉल. आणि ह्या इनिंग मध्ये एक्स्ट्रा खूप आलेत. जर ठाणे लेजंड ही मॅच हरेल त्याला एकच रिझन आहे एक्स्ट्रा. सो एक्स्ट्रा कव्हर करणं खूप इम्पॉर्टंट आहे. क्रिकेटचा मेन फॉर्म्युला एक्स्ट्रा रन्स कंट्रोल करणं. या बॉल देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. शेखर तिकडे होते. बॉल अडवलाय. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. स्कोर झाला तिकडे 33 रन झाल्यात. तर शेवटचे 6 बॉल एक 10 रन जरी आले तरी 43-45 पण खूप आहे. त्यात एक पॉवर प्ले आहे. त्या 30 रन झाले. 4 विकेट शेवटची ओव्हर घेऊन सुद्धा अनिल शिंदे येत आहेत. एक चांगले क्रिकेटर आहेत. चांगले क्रिकेट लवर आहेत. पहिलाच बॉल एक चांगल्या पद्धतीने हाताळला. एक चांगले स्वतः आयोजक पण आहेत. या बॉलवर तिकडे मात्र बॉक्सआउटच्या बॅटला बाहेर जावं लागेल. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं बट मैदान सोडावं लागेल. बॅटर अजय मैदानाच्या बाहेर जातील आणि त्यांची जागा घेण्यासाठी त्यांचे जुडवा बंधू विजय अजय विजय अजय. बट वेल प्लेड अजय. अजयला पण खेळपट्टीवर उभा राहिला. त्यांनी रन चालू ठेवले. खूप इम्पॉर्टंट होतं ते टीमसाठी. या बॉलवर वाईट बॉल. बट विजयला पण इकडे आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि असल्फ संघाला पुन्हा एकदा झटका लागतोय. पॉवर प्लेच्यावर गरजेचं होतं ते कुठेतरी कमी होत आहे.
टॉस साठी तयार यानंतर दोन्ही टीम्स जसं इनिंग संपेल तसं टॉस साठी यायचंय. दोन अनिल आमले सामने बॅटिंगसाठी अनिल, बॉलिंगसाठी अनिल. या बॉलवर देखील कव्हरला गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. बॉल मात्र थांबणार नाही. 4 साठी टायमिंगला मात्र तिकडे चौकार आलाय आणि ह्या बाउंड्रीची गरज होती. सो रन मिळतील तिकडे आपण 4. या बॉलवर देखील लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. स्कोर मात्र असलफा टीमचा आपण पाहिलं तर 40च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. चांगली बॅटिंग करत असताना सनीची बॅटिंग म्हणजे सनीने बरोबर 15 बॉलमध्ये 14 रन्स केलेत. बट हे बॉल टू बॉल रन पण टीमसाठी खूप इम्पॉर्टंट होते कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट गेले होते. या बॉलवर अनिल यांनी फसवलं गेलं, तिकडे थांबवलं. खूप चांगली पिचिंग. या बॉलवर देखील पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतो प्रेक्षक आहेत तिकडे. रन सिंगल मिळेल आणि अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ संपलाय. रन झालेत चला टॉस साठी या MVCC आणि मंगलमूर्ती. चला टॉस साठी यायचं आपण लवकरात लवकर दोन्ही कॅप्टन्स. सुनील ज्यांनी खूप चांगली लास्ट टाइम पण परफॉर्मन्स केला होता. संजय सरांच्या हातातून टॉस केला जाईल. एका साईडला MVCC. एक पहिला फोटो काढ. MVCC त्यांच्या विरुद्ध मंगलमूर्ती याच परिसरातील संघ आहे. सो टॉस एका साईडला बॅट आहे, एका साईडला बॉल.
चला हनीफ सर कॉल करतील. बॉल. क्या बात आहे. हनीफ सर टॉस जिंकून डिसिजन काय झाला आणि सो मॅच देखील तेवढी चांगली 42 टार्गेट आहे. मॅचकडे आपण वळूयात. बॉलिंगसाठी शैलेश खेडेकर शैलू. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. नॉट स्ट्राईक एंडला मोये मोये. तू पकड का मी पकड, मी पकड का तू पकड. अजय विजय दोघं भाऊ सक्के. खूप चांगला बॉल पाहिला गेला शैलू यांच्या माध्यमातून आणि थांबवलं गेलं बॅटरला. स्ट्राईक एंडला बॅटर विशाल. मॅचचा पुरस्कार त्यांना पण मिळालाय. सो ते पण प्रयत्न करतील की 42 आपल्याला करायचे आहेत. या बॉल देखील बॅकवर्ड कट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे काय फिल्डिंग पाहिली गेली. अफलातून फिल्डिंग. का फिल्डिंग दीपू. डेंजरस दीपू. क्या बात आहे. दीपूची फिल्डिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत. सो हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली दीपू यांच्या माध्यमातून. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. सो रन झाले आतापर्यंत. आणि मॅच अगदी थोडी स्कोर थांबवला गेलाय. सो कुठेतरी मॅच आपण पाहिलं तर शांत होताना पाहायला मिळतीये. हॅलो हॅलो चेक. आणि खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. दीपूने जी फिल्डिंग केली त्यामुळे एफर्ट्स दिले. आता सचिन राणे देखील खूप चांगले एफर्ट्स देतात.
रन झालेत 8. Hello. Check. Check. Hello. Check. Hello. Check. 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 Hello. Check. Hello, hello. हॅलो चेक हॅलो. हॅलो हॅलो. सम्राट बोला. रन झालेत 12. अठरा बॉल मध्ये 30 रनची गरज आहे. 18 बॉल 30. मॅच क्लोज आणली. खूप चांगली बॉलिंग खूप चांगली फिल्डिंग याच्या जोरावर टीम असल्फा. बॉलिंगसाठी संदीप मराठे. या बॉलवर विथ द स्पिन. इकडे फक्त तुम्हाला बॅटिंगने रन आहेत त्यामुळे फक्त बॅटने रन करणं गरजेचं आहे. सो मॅच अगदी क्रुशल होताना पाहायला मिळते. Hello. Check. 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 Hello. Hello. Check. या बॉलवर फेकी तर केली बट तिसऱ्या अंपायकडे आपण डिसिजन असणार आहे. सो चेक करूयात. Check. Check. Hello. 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 Check. Hello. नॉट आउट. Hello. Hello. Check. Check. Hello. Hello. Check. 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 Hello. Hello. Check. रन झालेत आपण पाहिलं तर 13 आणि 29 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता अजूनही. पॉलिसीसाठी संदीप स्ट्राईक एंडला. बॅटर विशाल. या बॉलवर गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. एक चांगलं शॉर्ट सिलेक्शनचं बॅटर विशालचं आणि 4 रन.
क्रुशल मॅच आहे. जो जिंकेल तो टॉप 3 मध्ये जाईल. सो 19 रन झालेत आणि बॉलिंगसाठी संदीप. मॅच क्रुशल आहे. दोन्ही टीम आता टॉप 3 मध्ये जाण्यासाठी फाईट करतात. या बॉलवर देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतात. सनी सो बॉलिंगसाठी शेखरला देखील बीट केलं गेलं. खूप चांगला बॉल इकडे शैलेचा आणि थांबवलं गेलं इकडे. या बॉलवर देखील शेखरच्या बॅटमधून एक प्रॉपर टायमिंग केलं गेलं. क्लासिकल अंदाजामध्ये स्ट्रोक. सो फ्लिक केलं गेलं आणि शेखरच्या बॅटमध्ये आपण पाहिलं तर 4 रन. 25 रन झाले. 42 चं टार्गेट आहे. सुरुवात झाली तर हॅलो हॅलो 26 रन झालेत. सो शैलेश देखील खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत करतात. बट एक बेनिफिट आहे ठाणे लेजंडचा की विकेट त्यांच्या हातामध्ये आहेत. सो चांगली कामगिरी त्यांच्यापर्यंत राहिली आहे. स्ट्राईक एंडला बॅट विशाल. हॅलो हॅलो चेक चेक हॅलो.
या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि पहिली जोडी तोडण्यामध्ये यशस्वी झालेत बॉलर शैलेश खेडेकर. बॅटर आउट. (26) रन झालेत. पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका बसला गेलाय. आणि समीकरण बदललं गेलंय. ठाणे लेजंड बॅटर नेम सुरेंद्र भूपेंद्र. आणि ज्या टीम्स खेळणार आहेत यानंतर टॉस साठी याल, सो प्लीज आपला डिसिजन कळवून आपला ऑन. हॅलो. सो या बॉलवर देखील आपण पाहतो समोर खेळले गेले चांगली फिल्डिंग अमितची आणि तिकडे रन झालेत आतापर्यंत 27 रन झालेत आणि 6 बॉल जिंकण्याकरिता 15 रनची गरज आहे. 6 बॉल 15. त्याचा आवाज नाही बोलत दादा तुला मी. हॅलो हॅलो चेक. हॅलो. 6 बॉल मध्ये 15 रनची गरज आहे. या बॉल खेळले गेलेत, गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल, चांगली बाउंड्री तिकडे प्रॉपर टायमिंग केलं बॅटर भूपेंद्रने. शॉट ऑफ द मॅच. हॅलो. टायमिंगला मात्र इथे टीम ठाणे लेजंड साठी प्रॉपर कव्हरला गॅप मध्ये खेळत असताना आपण पाहतो स्ट्रोक पाहिला गेला. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक चेक. 31. 31 रन्स झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील तिकडे आणि एक चांगली कॅच तिकडे टिपली गेली सन्नीने. बॅटर आउट. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक टेस्ट. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक टेस्ट. हॅलो. सो मॅच क्लोज आहे. 11 रनची गरज आहे. 4 बॉल 11. जो जिंकेल संघ तो टॉप 3 मध्ये. चालू आहे. रेंज पण कट होते का माहिती कशामुळे. चेक चेक चेक. सो 31. 31 रन झालेत आणि या बॉलवर देखील गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. 4 रन. निखिल बॉलिंगला निखिल, बॅटिंगला निखिल, सगळीकडे निखिल. नो आणि त्यावरती 4 रन. स्वतःचे 4च रन आणि फक्त 7 रनची गरज आहे.
सो 4 बॉलमध्ये 7 रनची गरज. हॅलो चेक. 4 बॉलमध्ये 7 रनची गरज. ठाणे लेजंडने एक चांगलं फाईट केलं आणि आतापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत मॅच त्यांनी क्लोज नेली आहे. सो मॅच एक चांगल्या पद्धतीने इकडे रंगतीये. 4 बॉलमध्ये 7 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी दीपल शहा, स्ट्रायकरला बॅटर निखिल. निखिलने खूप चांगली बॅटिंग केली आहे. या बॉल देखील ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. दीपू तिकडे होते. सो 3 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. 3 बॉल 6. मॅच एक क्लोज होते. असलफा विरुद्ध आपण पाहिलं तर ठाणे लेजंड. ओव्हर 40ची एक चांगली मॅच. सो बघूयात कोण ही मॅच जिंकेल आणि कोण क्वालिफाय होईल. टॉप 3 साठी पहिला संघ कुठला ठरेल त्यासाठी मात्र एक फाईट आहे आज. मंगेश नारकर मित्रमंडळाची वाय चषक वाय कट्टा. तीन बॉल आणि 6 रनची गरज आहे. हॅलो 3 बॉल मध्ये 6 रनची गरज मॅच जिंकण्याकरिता टीम ठाणे लेजंड. खूप थांबवलं गेलं. आता येईल डॉट बॉल. 2 बॉल मध्ये 6 रनची गरज आहे. हॅलो 2 बॉल 6 रनची गरज मॅचला जिंकण्याकरिता टीम ठाणे लेजंड. खूप चांगली मॅच आपण पाहिलं तर इकडे रंगताना बॉलिंगसाठी दीपाल, स्ट्रायकरला शेखर. वाईट बॉल. पुन्हा एकदा मॅच सुरू होताना पाहिजे तर 2 बॉल 5. सो क्रुशल मॅच आणि सर्व प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. 2 बॉल 5. बघूयात कोण जिंकेल आणि कोण हरेल. सो ही मॅच तशीच रंगताना पाहायला मिळते. सो मॅच आता शेवटच्या बॉलला 1 बॉल मध्ये 4 रनची गरज आहे. असलफा की टीम ठाणे लेजंड. 1 बॉल 4. क्रुशल मॅच. स्ट्रायकरला बॅटर निखिल ज्याने खूप चांगली बॉलिंग केली आहे आणि बाउंड्री पण मारली आहे. स्वतः ठाणे लेजंडला जिंकायचं तर चौकार मारणं गरजेचं आहे. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. टीम असलफा विरुद्ध टीम ठाणे. सो चांगली मॅच. भव्य दिव्याचं आयोजन आज मंगेश नारकर मित्रमंडळाची क्रीडा स्पर्धा आणि या क्रीडा स्पर्धेचा 4था दिवस. खूप चांगली संध्याकाळ आज इकडे रंगताना पाहायला मिळाली. सर्व खेळाडू सर्व मान्यवरांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. एका मॅच आवडली असेल तर सर्व प्रेक्षकांना विनंती करेल ओव्हर 40 1 बॉल 4. सो निखिलनी जर हिस्ट्री क्रिएट केली तर ओव्हर 40 ची पण हिस्ट्री घडेल. 1 चेंडू आणि 4 रनची गरज. या बॉलवर देखील ड्राईव्ह तर केलं गेलंय आणि ही मॅच मोये बॉल तर हवेत होता अगदी. जर बाउंड्री पर्यंत बॉल गेला असता काय घडलं असतं. पण असलफा संघाने चांगला खेळ केला आणि हार्ड टीम ठाणे लेजंड. सो प्लेयर ऑफ द मॅच ज्याने खूप चांगली बॅटिंग केली टीमला गरज असताना. सनी प्लेयर ऑफ द मॅच. सनी खूप चांगली बॅटिंग केली. टायमिंगला आपल्या टीमसाठी उभारला सनी.